काय चाललंय सगळं? आरामात. आता मी बाहेर थांबतो, आरामात होते, तुमचं होऊ दे. 1 मिनिट फक्त. सावकाश. आई अगं काल खूप थंडी वाजत होती रात्री, म्हणून आम्ही त्या साड्या पंघरल्या. वाटेल ते बोलू नकोस. अहो तुम्ही चिडताय कशाला? आता दोघं झोपले साडी पांघरून. नवरा बायको आहेत ते, त्यात बिघडलं कुठे? सगळंच बिघडलंय. अजून बिघडलं नाहीये, पण मालती काकीकडे बघून असं वाटतंय की आता नक्कीच बिघडेल. कळत नाही का तुम्हाला? अडकलात कसे? काकला गाण ठेवल्यात? अहो आता ते अडकले, यात तुम्ही कशाला चिडताय? अहो चिडू नको तर काय करू? हे काय लहान आहेत का अडकायला? घरचे काळजी करत असतील एवढंही कळत नाही का यांना? याच्या काळजीने माझा जीव गेला असता, आणि हा इथे हिच्या बरोबर. इथं म्हणते ना, हिनीच मुद्दाम ह्याला अडकवलंय. आई काय बोलतेय तू? आता तुमचे आरोप पुन्हा सुरू झालेत का? आता इथे वाद नकोत, आपण घरी जाऊयात. चला निघूया. चला रे, चला. आई 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 ऐक ना. हे बघ, आय एम रिअली सॉरी. आई 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 काकी 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 तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मला ते रागावले आहेत, होतील शांत. त्यांच्याशी आपण नंतर बोलूया. तुम्ही आधी आवरून घ्या ना. मूर्ख का ग तू? अक्कल नाही आहे तुला? हा असा प्लॅन करतात का? हा डाव होता तुमचा? काय झालं? राणी आणि इंद्राला मला वेगळं ठेवायचं होतं, पण ते दोघं जण एकत्र रात्रभर त्याच शॉपमध्ये होते.